आज तकरीबन 9 साल का अरसा हो रहा है और मैं समझता हूँ 8 और 9 साल का अरसा कुछ कम नहीं होता, बहुत बड़ा अरसा गुजर गया। और ये 8-9 साल में हमने जो है सैकड़ों हेरिटेज वॉक किए। हमारे पुराने लोग 2014 से जो आते थे आज भी नज़र आते हैं। आई एम सो हैप्पी दैट ऑल ऑफ यू हैव कम टुडे ऑल्सो। तो बहरहाल हमने कई वॉक लिए हैं, अलग अलग डेस्टिनेशन में गए और ढूंढ ढूंढ के निकाले हमने। अब बताइए धौनी महल्ले में क्या हो सकता है। हमने धौनी महल्ले में 5 हेरिटेज साइट दरियाफ्त किए। विठल मंदिर है, उदासी अखाड़ा है, गुरुद्वारा है, मारुति मंदिर है। आप देखिए छोटी छोटी गलियों में कैसे कैसे मॉन्यूमेंट्स। और लास्ट बट नॉट द लीस्ट अप्पा के पेड़े भी वहीं पे। या अप्पा के पेड़ वो मैडम की बर्थडे थी और भोगे साहब थी शायद, भापकर साहब। तो भापकर साहब को किसी ने बोला कि मैडम की आज बर्थडे है। तो भापकर साहब जो है वहाँ पर अप्पा के पेड़े की दुकान पे गए, 1 किलो मिठाई पेड़े लिए और कहा कि आज मैडम की बर्थडे की सब में तकसीम करते हैं। तो खैर बड़े बड़े वाक़े हुए, ये 8-9 साल में बड़े बड़े किस्से हुए, बड़ा अच्छा लगता है। आप लोगों ने जो मोहब्बत दी है हमको वो हम कभी भुला नहीं सकेंगे। आज मैं आपके सामने एक बात कहना चाहूँगा। कहाँ है स्वप्निल, कहाँ है? हाँ ओके, तो अब आप इधर खड़े आहे. हाँ तर मी आपलं ह्याच्या मुघल गार्डन्सवर सांगत होते. तर जसं लोकेशन ठीक आहे, लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, बॅकग्राऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं ताजमहलचा जमुना किनारे होता. आता ताजमहलमध्ये आम्ही एकदा गेलो होतो, आणखीन पाठच्या साईडला बसलो होतो. तर कोणी मला म्हणत होतं की इथे जे आहे की मुमताज महल असं मुमताज महलनी पाहिलं काय आहे ताजमहल. आता मी त्यांना सांगितलं, सगळे जे लोक आमचे स्टुडंट्स होते, मी म्हटलं की मुमताज महल आणखीन शहाजहान नेहमी इथे बसायचे पाठच्या साईडला. तर ते म्हणाले वा वा वा, मुमताज महल आणखीन ताजमहलच्या ह्याच्यात बसायचे. आणखी म्हटलं ताजमहलही पाहिजे आणि हेही पाहिजे, बरोबर आहे ना. तर सगळे हो हो अरे वा वा वा. मला त्यांना सांगायला लागलं की ते आत होते, आणखीन त्यांच्यावरती बांधलेलं आहे. तर लोकांना कधी कधी ऐकतो की नाही, म्हणजे मला कधी कधी वाटतं की हे लोक ऐकतायत की नाही हे पाहायला. दॅट इज वन ऑफ द बेस्ट वे टू टेल लाईज. फेकूपणा केला तर लोकांना लगेच कळतं. एनिवे, तर हे बॅकग्राऊंडला जसं मी म्हणतो बॅकग्राऊंड वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याकडे खाम नदी होती त्यावेळेस, आणखीन पाठीमागे आजही सिंहाचल रेंजेस पाठच्या साईडला आहे. आणि हो, हे इम्पॉर्टंट होतं, हे मोस्ट इम्पॉर्टंट होतं. त्याच्यानंतर वॉटर बॉडीज, मॅक्झिमम वॉटर बॉडीज. जसं आज तुम्ही इथे जसं बाहेर पाहताय, हा जो पाण्याचा इथे पण आहे, त्या साईडला पण होता, पण तो सगळं वाळून गेला आहे. त्यातला आपल्या शक्करबावडी पण आहे तिथे. तर पाण्याचे जितके बॉडीज आहेत, जसं फाउंटेन्स पण आहे, वॉटरफॉल्स पण आहे. पंचकीला जसं पाहिलं तुम्ही किंवा मकबऱ्याला पाहिलं तर ते हा पाण्याचे अनेक प्रकार तिथे असायचे. टँक्स असायचे, मग टँक्स व्हेरियस शेप्समध्ये असायचे, कधी स्क्वेअर असायचे, कधी फ्लोरल असायचे. तर अनेक शेप्सचे हे टँक्स असायचे. तर पाण्याला खूप इम्पॉर्टंट दिलं, कारण इथे हीट खूप होती. आणि जे ते मोगल तिकडनं समरकंद फरगाना वगैरे तिकडनं आले, तर तिथे इट वॉज व्हेरी कोल्ड. तर त्यामुळे त्यांना टू बीट द हीट पाणी जितकं जास्त असेल, दॅट वॉज इम्पॉर्टंट. अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर वॉज स्ट्रक्चर्स जे त्यांचे असायचे, झाडं जे असायचे. फ्रूट गार्डन्स खूप असायचे, अनेक प्रकारचे फ्रूट गार्डन्स असायचे. आणखीन ॲनिमल्स अँड बर्ड्स वेअर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मुघल्स. त्यांच्या ह्याच्यात ॲनिमल्स अँड बर्ड्स, हरणं असायची, पिकॉक्स असायचे, अनेक प्रकारचे बर्ड्स असायचे. अँड दिस वॉज एन एंटायरली फॉर्टिफाईड एरिया. आता 350 एकर्सला पूर्ण फॉर्टिफिकेशन केलं होतं त्यांनी. आणखीन दिस फॉर्टिफिकेशन हॅड वॉल्स अप टू 14 to 20 feet हाय. आणि मग एंट्रन्स गेट होतं.
एंट्रन्स गेट युजली बागेला एकच गेट ठेवायची. व्हेरी रेअरली एक्सेप्ट इन ताजमध्ये पाहिलं विथ नॉर्थ अँड साऊथ गेट आहे, पण आपल्याकडे एकच गेट होतं. इथे समोर जे गेट दिसतं ते गेट होतं. आणखीन वॉल वॉक असायचे, म्हणजे सिक्युरिटी प्रोटेक्शन फॉर द गार्डन अँड फॉर द लिव्हिंग अँड ॲनिमल्स, त्यांना सगळ्यांना प्रोटेक्शन दिलं जायचं. म्हणजे आपण ॲनिमल्सची आणखीन कोणाशी छेडछाड करू शकायचं नाही. दे वर व्हेरी वेल प्रोटेक्टेड. आज आपण पाहतोय की हे ओपन आहे, काही येतात म्हणजे पिकॉक पण किती मरतायत वगैरे, अनेक प्रॉब्लेम्स येत आहेत. तसे त्यावेळेस कोणतेच प्रॉब्लेम नव्हते. तर त्यांना प्रोटेक्शन म्हणजे एन्व्हायरमेंट, नेचर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. टँक्स पण प्रोटेक्टेड होते, मेंटेन होते. जसं मी सांगितलं दरोगाळे, तालाब, गार्डन, बागात व तालाब की जो है सुपरिटेंडेंट. जसं हा बागात म्हणतो ना, तसं मला म्हणता येत नाही म्हणून म्हटलं. तर दारोगाय, बागात और तालाब असं म्हणजे गार्डन्स अँड टँक्सचा सुपरिटेंडेंट असायचा. तर प्रत्येक डिस्ट्रिक्टला हा सुपरिटेंडेंट असायचा. आणि त्याचं काम हेच होतं की सुपरवाईज करायचं, मेंटेन करायचं, आणि इट वॉज अ कंटिन्युअस मेंटेनन्स. तर हा मेंटेनन्स वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणखी सिक्युरिटी असायची पूर्ण. हे जे वॉल्स असायचे 14 to 20 feet हाय, तर त्याच्यावर वॉल वॉक होता पूर्ण. आणि तिथे सिक्युरिटी गार्ड्स असायचे, तर कोणीही आत येऊ शकायचं नाही. म्हणजे जसं आपण माणसांना किंवा रॉयल्टीला प्रोटेक्शन देतो, तसं हे एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन देतो. फॉर देम एन्व्हायरमेंट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रक्चर्स अजून ब्युटिफाय करायला स्ट्रक्चर्स असायचे, म्हणजे आर्किटेक्चर पण होतं. जसं आज आपण इथे पाहतो आर्किटेक्चर जे आहे, आज तिथे जे आहे बारादरी आहे, त्याला अगदी ऑपोजिट सिमेट्री आहे, दुसरी बारादरी आहे. आणखीन हे रेझर्वायर आहे, पाण्याचं लांब ऑब्लॉंग रेझर्वायर आहे. इथे एक आहे, तिथे पण आहे, पण ते आता सगळं तुटलं आहे, आणखीन हे झालं. पण तिथे एक होतं, म्हणजे एक्झॅक्टली सिमेट्री. आणि सेंटरमध्ये हे सम पॅलेस आहे. हा सम पॅलेस जे आहे, सम पॅलेस याला का म्हणतात, वरती जे आहे हे वेगळ्या आणखीन अंडरग्राऊंड जे आहे ते वेगळ्या पर्पज करतात. ज्यावेळेस कारण AC नव्हतं, तर AC करता जेव्हा समज यायचे तेव्हा इथे खूप हीट असायची. आणखी त्याच्याकरता हे लोक, रॉयल लोक काय करायचे की ह्याच्या खालती अंडरग्राऊंडमध्ये कार्पेट्स वगैरे सगळं हाताळायचे. आणखीन इथे छोटे छोटे असे खिडक्या केलेल्या आहेत. आणखीन खालती जर गेलं, कधी तुम्ही माहीत नाही अंडरग्राऊंड कधी गेलं. अंडरग्राऊंड म्हणजे मी ते अंडरग्राऊंड नाही म्हणत, म्हणजे आपलं इथलं अंडरग्राऊंड. ते अंडरग्राऊंड कधी गेलं तुम्ही, तर तुम्हाला कळेल की एकदम थंड होऊन जातो. तसंच पंचकीमध्ये पण आज एक आहे. पंचकीला मला वाटतं तुम्हाला माहिती आहे की तिथे तिथे पण एक ऑब्लॉंग रिझर्वायर आहे. त्याच्याच खालती AC आहे. आम्ही म्हणजे त्यावेळेस युनिव्हर्सिटीमध्ये होतो, आम्ही अभ्यास करायला तिथे जायचो. इतकं सुंदर होतं वातावरण तिथे. आणि AC इतकं नव्हते, पंखे होते पण AC नव्हतं. तर पंख्याकरता ह्याच्याकरता अनेक स्टुडंट्स जाऊन तिथे अभ्यास करायचे. तर हा जो यूज होता, कार्पेट्स वगैरे आणायचे. मग तिथे हे जे बारादरी होती, बारादरी म्हणजे काय आहे की 12 विंडोज डोर्स असायचे. आणि तिथनंच त्याचा मेन पर्पज होता की सगळीकडनं हवा येते, म्हणजे प्रत्येक इथनं हवा येते. आणि ती हवा जितकी जास्त येते सगळ्या साईडनी, तर कधी कधी नॉर्थ मधनं येते, कधी साऊथ तिथनं येते, कधी ईस्ट. असं करायला त्यांनी 12ही चारी साईडला दरवाजे ठेवले होते. तर ही कंटिन्युअसली हवा येते त्याच्यात. तर हे जे स्ट्रक्चर्स होते हे पण म्हणजे हीट कमी करण्यासाठी स्ट्रक्चर्स होते. तर हा इथे जे बारादरी आहे, इथे एक बारादरी आहे, इथे ऑब्लॉंग रिवर्स आहे, रिझर्वायर्स आहे. आणखीन मध्ये हे सम पॅलेस. संध्याकाळच्या वेळेस इथे अनेक कार्यक्रम होते, म्हणजे मुशायरा, कव्वाली, त्यावेळेस जे काय होतं, आता मला माहिती नाही मुशायरा हां होता. इथे अजून एक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण खूप मागे गेलो होतं, चांदनी चबुतरा. क्लाइंब केलं होतं वरून, क्लाइंब केलं होतं. तर त्याला थोडं वरती जायला लागतं, पण अतिशय सुंदर जागा आहे. हे चांदनी चबुतरा म्हणजे ॲक्च्युली इथे जे दिवाण होते औरंगजेबच्या वेळेस, इथले जे दिवाण होते दयानाथ खान, त्यांची जी रिलेशन होती चांदनी बाई, तर ती चांदनी बेगम, तर त्यांचे सगळ्यांचे टूम्स तिकडे आहेत, म्हणून त्याला चांदनी चबुतरा म्हणतात. आणखी तिथे जे आहे मुशायरा व्हायचे त्यावेळेस. आणि हे मुशायरा तिथे जे त्यावेळेस जे स्कॉलर्स होते, त्यावेळेचे जे स्कॉलर्स होते, ते स्कॉलर्स हे मुशायरा वगैरे घ्यायचे, स्कॉलरी डिस्कशन्स वगैरे करायचे. बाबाशाह मुसाफिर जे पंचकीचे हे होते, मेन सुफी सेंट होते, ते एक होते.
ये तो सूफी सेंट की बात की आपने, लेकिन मुशायरे में जो लोग आते थे कैसे दिग्गज लोग थे वो। लाला मनसाराम, लाला लक्ष्मी नारायण, आज़ाद बिलग्रामी, एक तो अपने ज़माने के बेहतरीन बहुत बहुत बड़े स्कॉलर थे ये लोग, तो उनका मुशायरा होता था। तो ऐसे लोग जो है इस मुशायरे में थे जो चांदनी चबूतरे पर होता था। चांदनी चबूतरे पर जो है एक बड़ा हॉल है, वहाँ पर एक मुशायरा होता था। तिथे खानखा पण आहे, म्हणजे हॉस्टेलसारखं पण आहे तिथे. आता जे इंटरेस्टिंग पार्ट आहे तिथे शक्करबावडी पण आहे. आपण ते जाता जाता पाहूया शक्करबावडी. तिथे शक्करबावडीमध्ये इथे ॲक्च्युली वेल्स खूप आहेत. कोण तरी सांगेल किती वेल्स आहे इथे? वेल्स किती आहे? 7 वेल्स आहेत. कारण पाणी आणखीन प्लस नेहरे अंबरीचं पाणी इकडे येतं. नेहरे अंबरीचं पाणी इथे येतो. आणखीन इथे जर आपण मागे आम्ही इथे पाईप्स लावलेले आहेत सगळे, म्हणजे पाईप्समधनं पाणी येतं. आणखीन त्यालाही कवर दिलेलं आहे, म्हणजे त्या पाईप्सला पूर्ण असं कवर लावलेलं आहे की ते पाईप्स तुटतच नाही, म्हणजे आपण तोडू शकतच नाही. प्लस हे मंबे पण प्रत्येक जागेला आपल्याला मंबे पण दिसतात इथे. मंबे म्हणजे एअर टॉवर्स. एअर टॉवर्स ह्याच्याकरता आहे की एअर प्रेशर जे असतं पाण्यामध्ये, जे प्रेशरने पाणी येतं, तर एअर प्रेशर निघून जायला हा एअर टॉवर्स जातो. म्हणजे 2 पाईप्स असायचे, एका पाईपनं म्हणजे फास्ट असं पाणी यायचं, आणखीन एकदम वरती असं जाऊन दुसरीकडे जायचं, म्हणजे प्रेशर हा निघून जायचा. तर एअर प्रेशर करता हे स्पेसिफिकली हे मुंबईच होते किंवा एअर टॉवर्स होते. तर हा एक प्रकार होता चांदनी चबूतराकडे. इंटरेस्टिंग पार्ट ऑफ हिमायत बाग म्हणजे बिसाइड्स टँक्स अँड गार्डन वगैरे एक्सेट्रा. मी तुम्हाला थोडे जे त्यावेळेस जेबुनिसा म्हणजे औरंगजेबची मुलगी ती वॉज अ पोएटस. आणखीन खूप काय म्हणतात चांगल्यापैकी पोएटस होती. आणखीन तरन्नुममध्ये ती म्हणजे गाण्याच्या फॉर्ममध्ये ती तिचे पोएट्री नरेट करायची, रिसाईट करायची. तर हिमायत बागच्या इथे, कारण इथे ते लोक राहायचे, जेबुनिसा वगैरे राहायचे, आणि प्रत्येक वेळेस मग हिमायत बागमध्ये यायची. आणखी हिमायत बागमध्ये आली की तिला अतिशय रोमॅन्टिक वाटायचं, आणि मग ती इथे तरन्नुममध्ये गाणीही गायची, हेही करायची. पण कधी कधी काय व्हायचं की औरंगजेबला फार वाईट सवय होती की पाठीमागनं हळूच की नाही यायचा तो, आणि ऐकलं की मन प्रॉब्लेम यायचा. तर तो ते जे आहे ते मला काय आठवत नाही. मला वाटतं माझा नवरा बऱ्यापैकी एकदा जेबुनिसा ॲज युजल वॉक करत होती इथे. आणखीन जसं ती वॉक करत होती तसं ती अशा मोठ्याने गाणं गात होती. आता ती मोठ्याने गाणं गायला लागली तर औरंगजेब पाठीमागनं आला की आणि म्हणाला की इतक्या मोठ्याने गाणं गाते, म्हणजे गाणं आणखी मोठ्याने इतक्या इट्स नॉट डन. तर मग तेवढ्यात काय झालं, बुलबुल जी आहे ती जोरात आवाज करायला लागली. आता इतक्या जोरात करायला लागली की मग तिने लगेच त्या बुलबुलला म्हणून सांगितलं की ए बुलबुल, ए बुलबुले नादा, ए बुलबुले नादा, यहाँ सांस भी आहिस्ता लिया कर, क्योंकि बादशाह के मिजाज बड़े नाजुक होते हैं और वह तुम्हारे चहक को भी गवारा नहीं करते. अब आप ये बोलिए. अच्छा थोड़ा ये मेरे को जैसा वो लहजा नहीं आता. फिर भी मैं ए बुलबुले नादा, यहाँ सांस भी आहिस्ता लिया कर, क्योंकि बादशाहों के मिजाज बड़े नाजुक होते हैं और वह तुम्हारे चहक को भी गवारा नाही करते. ते ऐकल्यावर म्हणजे पटकन तिने हे कंपोज केलं. ते ऐकल्याबरोबर औरंगजेब इतका खुश झाला की आपली मुलगी इतक्या पटकन कंपोज करते. तो म्हणे नाही गा, तुला इतकं गायचं. त्यांनी तिला पूर्ण परमिशन दिली होती. त्याच्यानंतर एकदा काय झालं, ती अशी इथे हे बारादरीच्या इथे बसली होती, आरामात बसली होती. आणखीन ती आपली छोटे छोटे असे पॉईंट्स करत बसली होती. आणखीन तिला माहीत नव्हतं औरंगजेब तिथेच कोपऱ्यात बसलाय. तो कोपऱ्यात असा बसला होता. आणखीन ही काय म्हणत होती, एकदम छान हवा होती, आणखी छान तिला वाटत होतं. तर ती म्हणे क्या तुम जानती हो वह 4 चीज़ें कौन सी है जो हमारे दिल दिमाग को बाहर करती हैं. काय 4 चीज़ें होती, शराब, सब्जा, बहता पानी और मेरे महबूब का साथ.
आता ते औरंगजेबने ऐकलं, पण ते थोडं कमी ऐकलं त्याला, कारण तो थोडा दूर होता. तर तो तिथे धावत आला, क्या 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 म्हणे. तर तिने लगेच सांगितलं की मी असं म्हणत होते की क्या तुम जानते हो 4 चीजें कौन सी है जो तुम हमारे दिल दिमाग को बाहर करती है? नमाज, रोजा, तस्बीह और इस्तग़फ़ार. नमाज, रोजा, तस्बीह म्हणजे ते आपण आणि इस्तग़फ़ार. इस्तग़फ़ार म्हणजे एक हे असतो, कडवी असते, जे अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट. जर रिसाईट केलं तर नेहमी चांगलं होतं असं. तर ते रिसाईट तर तो हां बहुत अच्छे बहुत अच्छे. त्याला माहीत नव्हतं की मी पहिले शराब वगैरे म्हटलं. तर हे जे इन्सिडेंट्स आहे, असे अनेक इन्सिडेंट्स त्यावेळेस झाले असतील, आपल्याला फारसे माहीत नाही, पण जे काही इन्सिडेंट्स थोडे बहुत झाले ते मी तुम्हाला सांगितलं. आता मला वाटतं इथे काही लोक जे आहेत तुम्हाला थोडं इथले जे बर्ड्स आहेत त्याच्याबद्दल सांगतील, आणखीन इथलं जे नेचर आहे, झाडं वगैरे आहे त्याच्याबद्दल सांगतील. आय वुड लाईक टू इन्व्हाइट, आपण किशोर पाठक पण आले, ते फार कारण आपलं ह्याच्यात नेचर ह्याच्यात. आणखीन इथे अजून जे हिमायतबागमध्ये जे अनेक प्रॉब्लेम्स आता येत आहेत, निगेटिव्ह जे प्रॉब्लेम येत आहेत, तर ते पण मला वाटतं हे दोघं तिघं सांगतील. प्लीज कम ऑन द डायस. डायसवर या प्लीज. लक्षात टिकलेत सगळे जांभूळ. हिमायतबागचा इतिहास आपण सगळ्यांनी जाणून घेतला आहे आत्ताच. हिमायतबागमध्ये आपण आत्ता जस्ट जो वॉकवे होता गेटपासून तर इथपर्यंत, दोन्ही बाजूला जर आपलं लक्ष असेल, मेटिक्युलसली थोडं बारकाईने बघितलं असेल, तर उजव्या हाताला तुम्हाला आंब्याची झाडं दिसली भरपूर. त्याच्यानंतर डाव्या हाताला तुम्हाला चिंचेची झाडं दिसली. तर हे आंबा आणि चिंच ह्याचं आयुर्मान जर आपण बघितलं तर हे अनेक वर्षांपासूनचे अतिशय जुने हेरिटेज ट्रीज आहेत. आणि आत्ताच एक कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे. त्याच्यामध्ये त्या याचिकाकर्त्यांनी मागणी केलेली आहे की ह्याला हेरिटेजचा दर्जा देण्यात यावा म्हणून. तर त्यानुसार कोर्टाने सुद्धा याला मान्यता दिली आहे की इथले जे झाडं वृक्ष आहेत जुने, त्याचं डेटिंग काढून आणि त्याच्यानंतर ते किती जुने आहेत हे बघावे आणि त्यानुसार त्याला हेरिटेज ट्री असा दर्जा देण्यात यावा, जेणेकरून त्याचं संरक्षण होईल, संवर्धन होईल आणि त्याच्यापासून वेगवेगळे सॅपलिंग्स तयार करता येतील. तर अशा पद्धतीचे आपल्याकडे जांभूळ आहेत, चिंच आहेत, आंबे आहेत, इतरही अनेक झाडं याच्यामध्ये हिमायतबागेच्या परिसरामध्ये आपल्याला दिसून येतात, जे रेअर आहेत. आता या साईडला जर बघितलं तर इथे एक फिशटेल पाम आहे, जो की खूप उंच वाढलेला आहे. एवढा उंच फिशटेल पाम आपल्याला बघायला मिळत नाही. हे फक्त ह्युमन इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये झालं नाही, त्याच्यामुळे ते मोठी झाली आहेत ती झाडं. त्यानंतर पलीकडच्या साईडला रिठ्याचं झाड आहे. त्यानंतर तिकडच्या एका कोपऱ्यामध्ये बाओबाबचं झाड आहे, ज्याचं एज आता तरी कमी आहे, कमी म्हणजे 50 वर्ष आहे. परंतु आपण जर चिकलठाण्याला गेलो तर बाओबाबचं झाड आपल्याला खूप जुनं, एक साधारणपणे 700-800 वर्षापूर्वीचं झाड आपल्याला ते बघायला मिळेल चिकलठाणा बस स्टँडला, चिकलठाण्याचं नदीच्या काठावर. तर असंच या नदीच्या काठावरती बरीचशी बाओबाबची झाडं आहेत. बाओबाब हे आफ्रिकन झाड आहे. त्याला डिजिटाटा ॲसेटोनिया असं नाव आहे. तर त्यानुसार ते आफ्रिका खंडामध्ये, जे आपण आफ्रिकेचं चित्र बघितलं अभयारण्याचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं ना एक असं मोठं खोड आणि त्याच्यानंतर वरती हे असं एकदम उंच डेरा दिसतो असा, तर त्या पद्धतीचं झाड ते आहे. तर ते इकडनं आपलं मलिक अंबरच्या काळामध्ये जेव्हा छावणी पडली होती त्यावेळेस येत असे. त्याला मराठीमध्ये आपण लोकल भाषेमध्ये गोरख चिंच म्हणतो. त्याचा गोल फळ येतं, मेडिसिनल आहे आणि त्याचा खोडाचा सुद्धा याच्यासाठी डांग्या खोकल्यावरती औषध म्हणून वापर केला जातो.
तर असे 2 झाडं हिमायतबाग परिसरामध्ये आहेत आणि पाठीमागे युनिव्हर्सिटीमध्ये पण आहेत. टोटल त्याची मोजणी केलेली आहे आपल्याकडच्या डॉक्टर किशोर पाठकांनी. तर ते 13 बाओबाबची झाडं आपल्याकडे औरंगाबादमध्ये आज आहेत आणि त्याचं संवर्धन व्हावं अशी सुद्धा मागणी आपण केलेली आहे. हिमायतबागेच्या बाकीची हे आहे जांभूळ. आपण आता इथे जांभूळ पाडण्याची प्रक्रिया पण बघतो आहोत. ते थोडा आवाज करतायत पण ठीक आहे, सहन करून घ्या. पण ते जांभळं ही पण अतिशय जुनी जांभळाची झाडं इथे दिसून येतात. या सगळ्या झाडांचं, वनराईचं आणि एकंदर जो एक विदाऊट ह्युमन इंटरफेरन्स जो काही डेव्हलपमेंट होते, ज्याला आपण कोकणामध्ये जशा देवराया असतात त्या पद्धतीच्या काही देवराया आपल्याकडे औरंगाबादमध्ये इस्टॅब्लिश व्हाव्या, तशा पद्धतीचं विदाऊट एनी ह्युमन इंटरफेरन्स जंगल तयार व्हावी की जिथे फक्त प्राणी, पक्षी, कीटक, त्याच्यानंतर सर्प वगैरे, रेप्टाईल्स यांना सगळ्यांना मुक्त वावर असावा अशी एकंदर सगळ्यांची इच्छा होती. आणि आम्ही इथले गैरप्रकार, मी, किशोर पाठक, चंद्रशेखर बोर्डे, संकेत कुलकर्णी, आदित्य वाघमारे, आम्ही सगळ्यांनी इथले प्रॉब्लेम्स खूप जवळून फेस केले. चंद्रशेखर बोर्डे तर इथे बाजूला हिमायतबागेच्या बाजूलाच राहतात, त्याच्यामुळे ही इज वेल ॲक्विंटेड विथ द प्रॉब्लेम्स विच हिमायतबाग इज फेसिंग नाऊ. तर मोर होते 300 मोर साहेबांनी बघितले होते, बोर्डे साहेबांनी. तर 300 पैकी आता अतिशय तुरळक राहिलेले आहेत कारण त्याच्या शिकारी करण्यात आल्या. तिथे कुत्र्यांनी सुद्धा येऊन आणि शिकार करत होते कारण इकडे आजूबाजूला कंपाऊंड वॉल नव्हती अजिबातच आणि त्याच्यामुळे इकडनं पाठीमागे येणारे कुत्रे, त्याच्यानंतर इकडच्या साईडनी येणारे इंट्रुडर्स, ह्याच्यामुळे सगळं त्या मोरांचा अधिवास तिथे धोक्यात आला. मोरांचा अधिवास धोक्यात येण्याचं अजून दुसरं कारण म्हणजे हिमायतबागेचं प्रशासन. ते इथलं जिथे घाणेरी जी असते ना, एक बारीक छोटे फुलं असतात बघा घाणेरीचे, आणि त्याचं दाट बेट तयार होतं असं करवंदाच्या जाळीसारखं. तर त्या करवंदाच्या त्या घाणेरीच्या जाळीमध्ये यांचं मोरांचं ब्रीडिंग होतं. तर त्यांना ब्रीडिंग ग्राउंडच उपलब्ध नाही झालं कारण ह्यांनी काय केलं, ती घाणेरी सरसकट सगळी उपटून टाकली त्यांच्या कल्टिवेशनसाठी. आता ती त्यांची प्रायव्हेट लँड आहे हे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची. तर त्यांनी तिथे त्यांच्या ॲक्टिव्हिटीजसाठी ते हे केलं, पण त्याच्यामुळे मोरांचा सगळा अधिवास इथे धोक्यामध्ये आला आणि मोरांची संख्या कमी झाली. इतर प्राण्यांचं सुद्धा तसंच झालं, इतर पक्ष्यांचं पण तसंच झालं. यामुळे सगळं ह्युमन इंटरफेरन्स एवढं. आता आजच आपण एवढी मोठी गर्दी इथे जमा झालेली आहे, परंतु ही गर्दी आपण एक कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने जर घेतली किंवा आता बाकीचे लोक इथे येतात, व्यायामासाठी येतात, पण ह्या सगळ्या गोष्टीला थोडं रेग्युलेशन जर आलं तर बराच फरक पडेल असं वाटतं. तरी पण मी आणि आदित्य वाघमारे एकदा आम्ही असंच फिरायला म्हणून आलो होतो, बघितलं एवढा मोठा कचरा होता. मी म्हणलं काहीतरी आपण करूया. तर आम्ही तो कचरा सगळा आम्ही दोघाच जणांनी कचरा जमा करायला सुरुवात केली. कचरा जमा करायला सुरुवात केल्याबरोबर आमचं बघितलं लोकांनी, जे ह्याच्यासाठी पोलीस भरती किंवा सैनिक भरतीसाठी जे मुलं येतात त्यांनी बघितलं, अरे हे 2च जण काहीतरी उचलतायत, काहीतरी गोण्या बिण्या घेऊन आलेले आहेत, आपण पण थोडा हातभार लावावा. म्हणून ते जवळपास 30-35 मुलांची फौज तिथे तयार झाली आणि त्यांनी सगळ्यांनी एवढं. मग दुसऱ्या दिवशी पण पुढच्या रविवारी सुद्धा असं ठरलं की आपण हे करायचं. इथे ह्या समर पॅलेस जिथे आपण बसलेलो याचं एवढं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि आर्किटेक्चरल पण डिफरन्स आहे की आपल्या इथे MGMचे आर्किटेक्चर कॉलेजचे सध्या प्राध्यापक आहेत अमित देशपांडे सर. यांच्या विद्यार्थ्यांनी एक समर पॅलेसवरती प्रोजेक्ट केला. हा प्रोजेक्ट म्हणजे असा होता की त्याचं डिझाईन जे आहे आणि त्याचं रिस्टोरेशन याच्यासाठी म्हणून त्यांनी ह्याच्यावरती देश पातळीवरती तो प्रोजेक्ट त्यांनी प्रेझेंट केला होता की याचं कन्झर्वेशन कसं करायला पाहिजे आणि याचं आर्किटेक्चरल इम्पॉर्टन्स काय. त्या प्रोजेक्टला पहिलं पारितोषिक मिळालं सर. तर म्हणजे एवढी युनिक स्ट्रक्चर, युनिक आर्किटेक्चरल मार्वल आपल्याकडे आहे, पण त्याचं जतन केलेलं नाही आणि ह्या प्रशासनाला तर त्याचं अजिबात महत्त्वच नव्हतं. त्यांनी तिथे ह्याच्यामध्ये भंगार जमा करून ठेवलं होतं, स्टॉक करून ठेवलं होतं. आदित्य वाघमारेंनी त्याची बातमी लावली सकाळच्या माध्यमातून. दयानंद माने सर आहेत तिथे आपल्यासोबत सकाळचे. तर सकाळच्या माध्यमातून खूप आवाज या हिमायतबागेच्या संवर्धनासाठी आपण हे केला होता, उठवला होता. आणि त्यामध्ये लतीफ सर होते. लतीफ सरांनी NSUIचे सगळे लोक जमा केले आणि ह्या पूर्ण हे जे आता इथे पाठीमागच्या बाजूला दिसतंय ना हे रिझर्वायर, हे पूर्णपणे स्वच्छ केलं होतं. पुन्हा एक स्वच्छता अभियान घेतलं. तर अशा पद्धतीने ह्या चळवळीतून हिमायतबागेचं महत्त्व जे आहे ते घराघरामध्ये पोहोचलं.
साहेब एक सांगतो, म्हणजे खऱ्या अर्थाने हिमायत बाग जर आम्हाला कधी जवळची वाटली असेल तर ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा स्वच्छता करून आणि घरी गेलो ना, तेव्हा वाटलं नाही अरे हे खरंच औरंगाबादचं वैभव आहे आणि आपण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी काही करता त्याच्यासाठी घाम गाळता, तेव्हा तुम्हाला जी अटॅचमेंट त्या वास्तूविषयी, त्या परिसराविषयी, जागेविषयी जी निर्माण होते ती तशी तुम्हाला इतर कुठल्याही कारणाने येत नाही. तुम्ही एखादी वस्तू विकत घ्या, कन्झ्युम केली, संपला विषय. पण तसं मॉन्युमेंट्सच्या बाबतीमध्ये किंवा तसं आपल्या शहराच्या बाबतीमध्ये अजिबातच घडता कामा नये. आपण आपल्या शहरासाठी कायम सजग असलं पाहिजे अशीच इच्छा व्यक्त करतो. आणि पुढचं इथले प्राणी पक्षी याच्याबद्दल सांगण्यासाठी चंद्रशेखर बोर्डेंना आमंत्रित करतो. शक्कर बावडी हां सांगतील ना सर. ते सर ठीक आहे. नमस्कार. हिमायत बाग तसं बघितलं तर 300 एकरपेक्षा जास्त जागा असलेला हा स्पॉट आहे आणि या जागेचा ऐतिहासिक वारसा, त्याबद्दल माहिती आपल्याला कुरेशी सरांनी दिलेली आहे. स्वप्नीलने सुद्धा आपल्याला हिमायत बागेबद्दल माहिती दिलेली आहे. मी 1998 पासून हिमायत बागे परिसरामध्ये राहतो. Welcome to Sonolux Universe. The Bluetooth device is ready to pair. आवाज येतो तरी इको येतो याचा. तिथं त्याच्यामध्ये बरं 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 नाही राहू दे. इको तिकडून कमी करा ना पाठीबाबा. मी जरी 1998 पासून हिमायत बाग परिसरात राहत असेल तरी डॉक्टर किशोर पाठक आहेत त्यापूर्वीपासून हिमायत बाग परिसरात येतात. पक्षी निरीक्षणासाठी येत असतील किंवा इथली जी वृक्ष संपदा आहे ती बघायला येत असतील. दरवेळेस आम्ही जेव्हा इथे हिमायत बागेमध्ये पाऊल टाकतो तेव्हा आम्हाला एकच गोष्ट जाणवते की यापूर्वीची जी हिमायत बाग होती ती आता तशी राहिलेली नाही आहे. कारण प्रत्येक वेळेस कुठलं ना कुठलं झाड मोडलेलं असतं, पक्ष्यांची संख्या कमी झालेली असते, प्राण्यांची संख्या कमी झालेली असते. हिमायत बागेमध्ये स्वप्नीलने जसं सांगितलं की कोणे एकेकाळी शेकडो मोर होते. आजच्या तारखेला आपण जर मोर बघायचा प्रयत्न केला तर आता ठीक आहे, त्यांचा मेटिंग सीझन आता सुरू होईल म्हणून आपल्याला आवाज वगैरे येतोय, पावसाळा आहे चालू झालेला त्यामुळे. अदरवाईज तुम्हाला मोर लवकर दिसणार नाही. आणि त्या मोरांची संख्या लिटरली आता 2 आकड्यांमध्ये आलेली आहे. 20-30 मोर असतील, त्यापेक्षा जास्त नाही. त्याला कारण आपण आहोत. कारण इथला जो फुटफॉल आहे हिमायत बागेचा तो 1000पेक्षा जास्त आहे. दिवसाला किमान 1000पेक्षा जास्त लोक येत असतील. 1000ही आकडा कमीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आले तरी आपली त्याला काही हरकत नाही आहे. ठीक आहे, ही ओपन स्पेस आहे, सगळ्यांसाठी आहे. तसं बघितलं तर फ्रूट रिसर्च स्टेशन आहे, कुणालाच तिथे प्रवेश नसावा. पण लोक येतात आणि ते शिस्त पाळत नाहीत. म्हणजे हा जो मुख्य रस्ता आहे फिरण्यासाठी, समजा तुम्ही ठरवला की हा वॉकसाठी रस्ता आहे तर तुम्ही त्याच रस्त्याचा वापर करायला पाहिजे. पण लोक सीझन बघून येतात. आंब्याचा सीझन असेल, जांभळांचा सीझन असेल आणि आतमध्ये कुठेही घुसण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, त्यामुळे हा जो हॅबिटॅट लॉस जो आहे हा प्रशासनाचा जेवढा त्याच्यामध्ये हातभार आहे तेवढाच आपला सुद्धा, नागरिकांचा सुद्धा त्याला हातभार आहे. कारण इथे तसं बघितलं तर अम्ब्रेला फाउंडेशनने हायकोर्टाच्या आदेशानुसार इथे वृक्षगणना केली होती 2 महिन्यापूर्वी आणि त्यांना 600पेक्षा जास्त अशी झाडं आढळून आली ज्यांचं वयोमान जे आहे ते 300 वर्षांपेक्षा जास्त आहे. 300 वर्षांपेक्षा जास्त जुनी झाडं. आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंतर्गत जेव्हा प्रशासनाकडनं माहिती घेतली होती फ्रूट रिसर्च स्टेशनकडनं, तेव्हा त्यांनी आम्हाला ऑन रेकॉर्ड 10,000पेक्षा जास्त झाडं, मी झाडं म्हणतोय, झुडपं नाही, ठीक आहे, इतकी झाडं या हिमायत बागेमध्ये असल्याचं त्यांनी लेखी दिलेलं आहे. तुम्ही जर गुगल मॅपवरून हिमायत बाग हा स्पॉट जर बघितला तर गालीच्या अंथरल्यासारखं वाटतो. हा मोजके जे 3 स्पॉट्स आहेत शहराला लागून किंवा शहरामध्ये, हिमायत बाग एक आहे, MGMचा परिसर आहे आणि युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे, तर हिमायत बाग हा तसं बघितलं तर खूप युनिक स्पॉट आहे. कारण हिमायत बागेला लागून जो आहे तो सालीम अली तलाव आहे. इकडे मागे खाम नदीचं पात्र आहे, पावसाळ्यापुरतं का होईना ते भरलेलं असतं. तुमच्या आमच्या कृपेमुळे ते ड्रेनेजच्या पाण्यानेही अजून थोडंसं त्याचा
काय म्हणतात आयुष्य वाढतं 2-4 महिन्याने. तर हिमायत बागेला पाणथळ जागा दोन्ही बाजूने आहे. नैसर्गिक तटबंदी बघितलं तर ही पूर्ण खाम नदीची जी तटबंदी आहे किंवा त्या बाजूने कुणी शक्यतो हिमायत बागेत येऊ शकत नाही. तरीसुद्धा हिमायत बाग चारही बाजूने पोखरण्याचं काम चालू आहे. म्हणजे झाडं पाडणं हा विषय तर आहेच, पण याच्याशिवाय अतिक्रमणाने सुद्धा हिमायत बाग घेरल्या गेलेली आहे. तुम्ही जर दिल्ली गेट रस्त्यावरनं जर का आले इकडे तर तुम्हाला दिसेल की फर्निचरची जुन्या फर्निचरची दुकानं असतील, मडक्याची दुकानं असतील किंवा काहीही कुठल्याही पद्धतीने हिमायत बाग कशी आपल्याला ओरबडता येईल हा प्रयोग लोकांकडनं चालू आहे आणि त्याला कोणी अटकाव करत नाही आहे. आम्ही खूप बातम्या लावून बघितल्या, पण त्याचा अजूनही तसा पाहिजे तसा पॉझिटिव्ह असा काही इम्पॅक्ट पडताना दिसत नाही आहे. ठीक आहे. तर हिमायत बागेमध्ये स्वप्नीलने जसं सांगितलं तसं तुम्हाला जर का वृक्षसंपदा जर आपण बघितली तर जुनी आंब्याची झाडं आहेत, खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आंब्यामध्ये, तुम्हालाही माहिती असेल. हां, आंब्याशिवाय चिंचेची झाडं आहेत, कवटाची झाडं आहेत, डिबा आहे, रिठा आहे, मला जेवढी आठवत आहेत तेवढी मी सांगतो. काही युनिक किंवा दुर्मिळ जी झाडं आहेत त्यामध्ये इंडियन लव्हेंडर आहे. समोरचा जो पहिला जो टप्पा आहे हिमायत बागेचा तिथे 2 इंडियन लव्हेंडर्स आहेत, कडूळ आहे, गोरखचिंच आहे. यासारखे हिमायत बागेमध्ये असंख्य वृक्ष आहेत. फिस्टेल पाम सांगितलं स्वप्नीलने, तसे अनेक झाडं आहेत आणि या वृक्षसंपदेमुळे अनेक प्राणी आणि पक्ष्यांचं सुद्धा निवासस्थान हिमायत बाग आहे. म्हणजे तुम्ही जर का रेप्टाईल्स म्हटलं तर आपल्याकडे वेनमस, नॉन वेनमस दोन्ही प्रकारचे तुम्हाला सापांच्या जाती इकडे आढळतील. आम्हाला जो डोळ्यांनी दिसला नाही कधी, इतके वर्ष मी राहतो, म्हणजे हिमायत बागेच्या कंपाऊंडला लागूनच माझ्या घराचं कंपाऊंड आहे, पण कधी आमच्या घरात किंवा आमच्या परिसरात साप आले नाहीत किंवा काही नाही. पण इथल्या लोकांनी जे मॉर्निंग वॉकला येत असतील किंवा जे झाडं जे ऑप्शनमध्ये घेतात फळांसाठी, त्यांच्यापैकी कोणीतरी एक मोठा नाग मारला इथे समोर. तो जवळपास 4-5 फुटाचा होता आणि पूर्ण वाढ झालेला होता. एवढा मोठा नाग पाठक सरांनीही कधी बघितला नव्हता जेव्हा आम्ही ग्रुपवर तो फोटो टाकला तेव्हा. त्यानंतर इथे रसेल्स वायपर आहे, सॉस्केल्ड वायपर आहे. मण्यार अजून कोणी बघितली असेल तर माहीत नाही, पण निदान हे 4 जे बिग 4 आपण जे विषारी साप म्हणतो ते सुद्धा इथे आहेत. घोरपड आहेत, सरड्याच्या जाती आहेत वेगवेगळ्या. म्हणजे तुम्ही रेप्टाईल्स म्हटलं तर त्या देखील आहेत, मुंगूस आहेत. ठीक आहे, पण लोकांना त्याची किंमत नाही आहे. आणि पक्ष्यांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर हिवाळ्यामध्ये आपल्याकडे उत्तरेकडनं जे पक्षी येतात, फ्लाय कॅचर्स वगैरे, ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्या जाती तुम्हाला गवताळ्यामध्ये सापडतील त्याच जाती, त्यातल्या बऱ्याचशा जाती तुम्हाला हिमायत बागेत सुद्धा सापडतात. म्हणजे आपण जेव्हा हिवाळ्यात इकडे जर तुम्ही आलात तर बरेचसे फ्लाय कॅचर्स तुम्हाला इकडे सापडतील. रॅप्टर्स ज्यांना आपण शिकारी पक्षी म्हणतो त्यामध्ये घुबडाच्या जाती आहेत, ओरिएंटल हनी बझर्ड आहेत, एक ना अनेक अशा बऱ्याच काय म्हणतो आपण विविधतेने नटलेला हा भाग आहे. आणि त्यामुळे आमचा असा हायकोर्टाकडे आमची अशी विनंती आहे, आम्ही जी PIL जी टाकलेली आहे सजग नागरिकांनी, ती याच्यासाठीच टाकलेली आहे की हिमायत बाग हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून घोषित केला जावा, जैवविविधतेचा वारसा असलेलं स्थळ म्हणून ही जागा घोषित केली जावी. कारण त्याचं कारण असं आहे, जर ती जागा आपण तशी घोषित केली नाही, काही रिस्ट्रिक्शन्स आले नाही, त्याच्या कन्झर्वेशनसाठी आपण प्रयत्न केला नाही, तर आणखी 5-10 वर्षांनी हे अशाच प्रकारे हळूहळू ते मरणासन्न अवस्थेकडे ऑलरेडी चाललेला आहे. तो प्रवासाचा त्याचा जो वेग आहे तो वाढेल जर आपण तो वारसास्थळ म्हणून घोषित केलं नाही तर. आणि त्यामुळे इथे जे लोक येतात त्यांच्या फिरण्यावर अटकाव व्हावा सगळ्यात महत्त्वाचं. कारण जे वॉकला येतात ते वेगवेगळ्या कारणासाठी येतात. आरोग्यासाठी कोणी येत असेल, कुणी मुलं पोलीस भरतीची, आर्मी भरतीची तयारी करतात, ते खूप गोंधळ घालतात, आवाज करतात. किंवा कुणी वॉकला येतं तर सोबत त्यांच्याबरोबर शिळपाकं आणतात, ते कुत्र्यांना खाऊ घालतात. त्यामुळे जे स्ट्रे डॉग्स जे आहेत, भटके कुत्रे, त्यांचं जे काय म्हणू त्यांचा जो त्रास आहे हिमायत बागेतल्या खास करून मोरांना, त्यामुळे मोरांची संख्यासुद्धा कमी होते. किंवा पावसाळ्यापूर्वी बागेमध्ये जी नांगरणी केली जाते त्या नांगरणीमध्ये जी झुडपं आहेत ती अगदी काढून टाकली जातात. मग बाबूळ असू द्या, घाणेरी असू द्या, काही असू द्या, प्रत्येक झाडाचं, झुडपाचं, प्राण्याचं, पक्षाचं हे निसर्गामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्युशन असतं. आणि जेव्हा तुम्ही झाडं झुडपं काढून टाकता तेव्हा तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा, प्राण्याचा अधिवास जो आहे तो धोक्यात आणलेला असतो. आणि त्यामुळे आपण थोडं डोळसपणे विचार करायला पाहिजे. आपण सुद्धा जेव्हा बागेत फिरायला येतो तेव्हा ते बागेचं सौंदर्य आपण एन्जॉय करायला पाहिजे, वादच नाही. पण मग म्हणून आंबा
जो फांदीवर आहे तो पाडलाच पाहिजे, फांदी तोडलीच पाहिजे, किंवा एखादी वाळलेली फांदी दिसली तर ती आपण जळणाला लाकूड म्हणून घेऊन जायलाच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे हिमायत बागेत जर फिरायचं असेल तर त्याची वेळ जी आहे ती रिस्ट्रिक्ट करावी, सकाळची किंवा संध्याकाळची, आणि एक डिफाईन्ड पाथ असावा, त्याच्या अलीकडे पलीकडे कोणी जाऊ नये. एक वेळ अशी होती की हा बारदरीचा जो भाग आहे आणि ही जी भिंत आहे खाम नदीची, तिथून जाणं शक्य नव्हतं, इतकी दाट झाडी होती आणि दिवसासुद्धा भीती वाटायची. आता तर रात्रीसुद्धा कुठेही तुम्हाला लोक फिरताना दिसतात. तुम्ही जर हिमायत बागेमध्ये बघितलं तर तुम्हाला दारूच्या बाटल्या सर्रास सापडतील. ठीक आहे, आता मागच्या 6 महिन्यामध्ये इथे 2 खून सुद्धा झालेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपण जशा बातम्या आत्तापर्यंत म्हणजे निर्जन स्थळी असं झालं तसं झालं आपण म्हणायचो, हिमायत बागेत लोकांचा राबता असून सुद्धा या गोष्टी घडत आहेत. त्याचं कारण असं आहे की पूर्वी जी सुरक्षा हिमायत बागेमध्ये होती, जे वॉचमन जे होते त्यांची जी संख्या होती ती हळूहळू बंद झाले, कमी झालेली आहे, आणि आता फक्त 1 किंवा 2 वॉचमनच्या भरोशावर हिमायत बाग आहे. त्यामुळे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हा वारसा आपण कसं याचं संवर्धन करायचं आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला ते कसं देता येईल. ठीक आहे, एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. शक्कर बावडीचा विषय सध्या खूप काय म्हणतात ताजा आहे, कारण इथे डॉक्टर किशोर पाठक आलेले आहेत, ते तुम्हाला सांगतील ते नहरे अंबरी शक्कर बावडी जुन्या औरंगाबाद मधल्या लोकांची काय गरज होती आणि ती आता खरोखरच आपल्या या वाढत्या लोकसंख्येला कामाची आहे का, हे सर सांगतील. नमस्कार सगळ्या निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि आता इतिहासासाठी आणि हिमायत बाग बचावासाठी आपण सगळे आलाय. आदरणीय कुरेशी सर आणि मॅडम माने सरही आलेले आहेत आणि आमचे सगळे सहकारी. आणि आपण हिमायत बाग का वाचवायची, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिमायत बाग औरंगाबादमध्ये पुरेपुरे 4-5 ऑक्सिजन हब जे आहे त्यापैकी एक आहे. ऐतिहासिक बागेचं महत्त्व आहे हिला. आता बारादरीपासून आपल्याला सगळं मॅडमनी सांगितलंच आहे इथल्या गोष्टींचं. इतके सुंदर ऐतिहासिक वास्तू आहे, परंतु इथलं प्रत्येक झाड 4-4 हजार लोकांना ऑक्सिजन देणार आहे. इथं फिरणाऱ्या लोकांना ऑक्सिजन मिळतो आहे, पण इथल्या आसपासच्या 50-60 हजार लोकांना ऑक्सिजन देणारी ही बाग आहे. लोक म्हणतात हिमायत बाग काय वाचवायची, तुम्हाला नेहमी पक्ष्यांचंच पडलं, माणसांचं नाही पडलं. म्हणून मी सांगतो फक्त पशु पक्षी नाही, पण मनुष्याला ऑक्सिजन देणारी ही बाग आहे, प्राणवायू देणारी बाग आहे. आपण सध्या बघतोय, मी डॉक्टर असल्यामुळे आता कोरोना बघितला, आपले सगळे आजार जे आहेत, सगळे मेडिकल व्यवसाय जो आहे, म्हणजे फार्मसी आणि मेडिकलचे व्यवसाय, हे फक्त अप्पर आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टवर चालू आहे. म्हणजे घशाचे फुफ्फुसाचे आजाराचे सोडून आजारच राहिलेले नाही सध्या. 10-20% बाकीचे आजार आहेत. सगळे हे आजार जे आहेत हे फक्त ऑक्सिजन नीट न मिळाल्यामुळे झालेले आहेत. आणि आज आपल्या 4-5 जे पुरे ऑक्सिजन हब आहे त्यापैकी हिमायत बाग आहे. हिमायत बागेमध्ये 150 प्रकारचे पक्षी आहे. आता स्वप्नील जोशी सर, आदित्य वाघमारे सर, आमचे संकेत कुलकर्णी सर, बोर्डे सर, हे सगळे यासाठी झटत आहेत बऱ्याच दिवसापासून. याचिकेमध्ये सुद्धा आम्ही 150 प्रकारचे पक्षी जे आहेत त्यांची नोंद इथे दिलेली. त्यात मायग्रेटरी पक्षी पण आहे, स्थानिक पक्षी पण आहेत. असा कुठलाही पक्षी मित्र नाही औरंगाबादचा आणि औरंगाबाद जिल्ह्यातला, तो कधी हिमायत बागेत आलेला नाही. सगळ्यांची सुरुवात हिमायत बागेपासून आहे, पक्षी मित्रांची. तर हे पक्षी काय काम करतात, प्रशासनाला पण आपण बऱ्याच वेळा सांगितलं. इथले मोर काय करतायत, इथले घुबडं काय करतायत, इथल्या बागेमध्ये जे उंदीर आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, साप आहेत, ते खाणारे इथे पक्षी आहेत. घुबड जे आहेत हे उंदीर खात आहेत. तर बागेचे झाडं किंवा बाग बगीचा जो आहे हे उंदरांपासून रक्षण करता येतं. मोर जे आहेत ते मोर छोटे छोटे साप, किडे आणि धान्य सगळं खातात. गवताचं बीज खातात, ते पण तुमच्या बागेला हातभार लावतात. अनेक वेगवेगळे पक्षी या झाडांवर बसतात, राहतात, इथे घरटी करतात. तर ह्या झाडांचं आयुष्य वाढवण्याचं काम त्यांनी केले आणि याचा माणसाला फायदाच आहे. दिवसभर डबक्यांवर चरणारे बरेच बगळे इथे रात्री मुक्कामाला येतात, सलीम अली तलावावर आणि इथे दिवसभर ते डबक्यांवर, नाल्यांवर चरतात. म्हणजे त्यांचं पण हे हक्काचं स्थान आहे. आता दुर्दैवाने ह्या बागेला ग्रहण लागलंय काही वर्षापासून. आता ही बाग आपण 90 पासून मी बघतोय. गेलं बघितलं फ्लोरा फॉना ह्याच्याबद्दल माहिती घेतली. वृक्ष जे काही आहेत, वृक्ष, त्याच्यानंतर प्राणी संपदा, याच्याबद्दल आपण माहिती घेतली आहे. आता हिमायत बागेमधले युनिक स्ट्रक्चर्स आर्किटेक्चरली आणि त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहेत, कुठले कुठले मॉन्युमेंट्स या सगळ्या परिसरामध्ये आहेत, त्याच्याबद्दल माहिती देत आहेत आदित्य वाघमारे.
हिमायत बाग ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक हिरवगार ठिकाण आहे असं आपण म्हणतो. इथलं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स सांगितला, इथला हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स सांगितला. आपल्याकडे हिमायत बाग असं लोकेशन आहे की अनेक प्रकारची ब्युटी ही एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हिमायत बागेमधले हिस्टॉरिकल स्ट्रक्चर्स जे आहेत ते आजही इतके युनिक आहेत की असे स्ट्रक्चर्स तुम्हाला शहराच्या अवतीभोवती अजून कुठे सापडत नाहीत. याचा हा जो बागेचा पॅटर्न आहे, याच्या मधोमध हा ज्या समर पॅलेसवर तुम्ही बसलेला आहात, याच्या दोन्ही बाजूला असलेले हौद आणि मधोमध असलेलं एखादं स्ट्रक्चर असं शहरामध्ये सहसा सापडत नाही. एका हौदातलं ओव्हरफ्लोचं पाणी या स्ट्रक्चर भोवती येतं, या स्ट्रक्चर भोवती ते पाणी फिरतं आणि ते पलीकडच्या बाजूला निघून जातं. याचं कारण असं आहे की ही चुन्यात बांधलेली भिंत आहे आणि चुना पाणी सोक करतो आणि ती भिंत थंड पडते. उन्हाळ्यामध्ये या गोष्टीचा उपयोग होत असे. आणि हा जो समर पॅलेस आहे, या समर पॅलेसमधला ते भंगार काढल्यानंतर म्हणजे मी सकाळचे आभार मानेन की सकाळनी इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये याला स्पेस दिला होता आणि हिमायत बागेतले ज्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सवरती काम करायला प्रशासन तयार नव्हतं ते सगळे कामं या बातम्यांमुळे करून घेता आले. हे भंगार काढल्यानंतर इथे आम्ही मित्रांनी मिळून इथला गाळ काढायचा ठरवला होता. इथे 2-3 बाजूंनी उतार येतो आणि ते पाणी सगळं आतमध्ये जातं आणि त्या पाण्यासोबत जाणारा जो गाळ होता तो गाळ सगळा आम्ही काढायला घेतला होता. तर आम्ही ह्याच्यातून जो काही गाळ काढला तो साधारण 2-3 ट्रॅक्टर गाळ हा आम्ही मुलांनी मिळून ह्याच्यातनं काढला होता. हे ऑक्टागोनल स्ट्रक्चर आहे, वेगळ्या वेगळ्या रूम्स आहेत आतमध्ये त्याला आणि मधोमध एक डेप्थ आहे त्याला. तो बहुधा असं आहे की तिथे एक हौद असला पाहिजे आणि जसं पाणी बाजूनी खेळतंय तसं पाणी इथे ह्याच्या या स्ट्रक्चरच्या मधोमध सुद्धा पाणी खेळत असलं पाहिजे अशी शक्यता आहे. ते सगळा गाळ काढल्यानंतरच ते सगळं लक्षात येईल, पण मधल्या बाजूला हा थोडा खोलगट बागेमध्ये तो हौद असण्याची शक्यता आहे. दुसरं स्ट्रक्चर तुम्हाला जे दिसतंय ह्या ज्या बारातरी दिसत आहेत तुम्हाला ह्या दोन्ही बाजूला, या आपल्याला ही जरी आपल्याला वरती फक्त ग्राउंड फ्लोअरवर दिसत असली तरी ही दुमजली आहे. याच्या खाली तुम्ही जे बघताय जो ओटा दिसतोय आपल्याला त्याच्या खाली एक अजून मजला आहे ह्याच्या आणि त्या बाजूला सध्या आंब्याची आडी वगैरे लागते. याची उंची किती आहे ही इतकीच आहे, ही त्या बाजूने गेल्यावरती आपल्याला कळतं. आणि हे ह्या बाजूला तुम्ही इथे उभं राहिलात तर तुम्हाला हे खाम नदीचं पात्र सगळं ह्याच्यातून दिसतं. अशी एक छत्री तुम्हाला ह्या वेस्ट साईडला तुम्हाला इकडनं दिसते. ही छत्री, अशा प्रकारच्या छत्र्यासुद्धा आपल्याकडे आता शहरामध्ये बघायला मिळत नाहीत. शहराच्या अवतीभोवती गेलो तर आपल्याला स्ट्रक्चर कदाचित मिळतील, पण शहरामध्ये तुम्हाला एखाद्या नदीचं पात्र पाहण्यासाठी, तुम्हाला त्या नदीचं सौंदर्य पाहण्यासाठी तिथून तुम्हाला मकबरा दिसत असेल, तुम्हाला तिथून डोंगरदऱ्या दिसत असतील, तिथून तुम्हाला वाहतं पाणी दिसत असेल आणि असं सुंदर स्ट्रक्चर हे तुम्हाला शहराच्या अन्य भागामध्ये सापडत नाही. बेसिकली हिमायत बागेची निर्मिती ही किलेअर्कला लागून झालेली आहे. तर किलेअर्कच्या भोवती ही बाग तयार करण्याचं कारण असं होतं की किलेअर्क भोवती ही खूप डॅम्पनेस येत होता, म्हणजे खूप ओल राहत होती. तर ही ओल कमी करण्यासाठी काय करावं तर इथे एक बाग तयार करावा का असा एक विचार त्यावेळेस पुढे आला होता. आणि हा बाग म्हणजे इथे हा बाग तयार करण्यासाठी हे याला लेवलअप करण्यासाठी फर्टाईल सॉईल म्हणजे चांगली माती ही आजूबाजू इकडून आणली गेली आणि इथे ती टाकली गेली आणि नंतर हे सगळं प्लांटेशन उभं राहिलेलं आहे. आता ॲडमिनिस्ट्रेशननी या सगळ्या गोष्टीकडे किती लक्ष दिलं आहे, जसा अधिकारी बदलतो तसे त्यांच्या प्रायोरिटीज बदलतात, तसे इथले प्रयोग बदलतात. गेल्या अनेक वर्षापासून 2016 पासून आम्ही याच्यावरती काम करतोय. काही लोक माझ्या अगोदरपासून काम करतायत, बोर्डेसर तर 98 पासून पाहत आहेत. तर जो अधिकारी बदलतो त्या अधिकाऱ्याचे आपले स्वतंत्र त्याचे काही अजेंडे असतात या बागेला घेऊन. कोणाला ह्या बागेतून अंडरग्राऊंड सिवरेज लाईन न्यायची असते, कोणाला इथे त्यांना शादीखाना उभा करायचा असतो, कोणाला इथलं बाहेर असलेली एक नर्सरी आहे ती नर्सरी बाद करून घेऊन अजून तिथे काहीतरी वेगळं स्ट्रक्चर हॉस्पिटल काढायचं असतं. या म्हणजे खाम नदीच्या भोवती असलेल्या लोकेशन्सच्या अनेक लोकांनी प्लॉटिंग करून विकल्या. तिथे आता स्ट्रक्चर्स मोठे मोठे 2-2, 3-3 मजली उभे राहिलेले आहेत. तर बेसिकली या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी तुम्हाला सांगतो की इतका झगडा द्यावा लागलेला आहे, याच्यासाठी बातम्या कराव्या लागलेल्या आहेत. तुम्हाला इतकी फर्टाईल सॉईल आहे हिमायत बागेची की ज्यावेळेस अंडरग्राऊंड सिवरेज लाईन म्हणजे ते भूमिगत गटार योजनेचं काम ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस इकडचं ह्या कोपऱ्यामधली एक मोठं फोर्टिफिकेशन जे आहे 30-40 फुटाचं फोर्टिफिकेशन, हे फोर्टिफिकेशन खाम नदीच्या काठावर केलेलं आहे. म्हणजे खाम नदीचं पाणी रोखण्यासाठी ही जी उत्तरेची तटबंदी दिसते ही ते खाम नदी रोखणारा बांध आहे ॲक्च्युली ते पाणी रोखणारं. तर ज्यावेळेस ती भिंत फोडली त्यावेळेस 40 फूट साधारण पोकलेन आतमध्ये त्यांनी त्याचं ते हे घातलं होतं, बकेट घातली होती
आणि मी सांगतो 40 फुटातून जी माती निघाली या मातीमध्ये एकही दगड नव्हता. म्हणजे इतकी सुंदर आणि इतकी विचारपूर्वक आणून टाकलेली ही सगळी माती होती आणि इतकी सुंदर हिमायत बाग ही इतक्या म्हणजे वेगाने ऱ्हास होतोय ह्याच्याकडे आता जो वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने लक्ष देण्याची गरज आहे. मॅनपॉवर नाही म्हणून ते सांगून बाजूला होतात. पण बेसिकली एक छोटीशी गोष्ट आहे, ज्या तुमच्या आमखास मैदानपासून वरती येतो आपण त्या बाजूला ह्या बागेसाठी येण्यासाठी भिंत नाही आहे. तर मला वाटतं 2002-2003 सालच्या सिनेट त्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या मीटिंगमध्येच हा प्रस्ताव झालेला होता की ही जी बाजू आहे या बाजूची भिंत ही महापालिकेने बांधून द्यावी आणि ती जी जागा महापालिकेला रोड एक्सपान्शनसाठी या बागेची पाहिजे ती त्यांनी घेऊन टाकावी. इतका साधा सोपा करार हा झालेला आहे. पण जवळपास 20 वर्ष ह्या कराराला होत आले. एक साधारण 200 फुटाची भिंतसुद्धा महापालिकेला उभी करता आलेली नाही आहे. त्याच्यानंतर महापालिकेची काही लँड इथे आहे, काही लँड त्यांनी फॉरेस्टला लीजवरती दिलेली आहे इथे. तर ही लीज संपल्यावरती ह्या जागेचं काय करायचं. बेसिकली आपल्या महापालिकेच्या लोकांना रिकाम्या जागा बघितलं की त्यांचं पोट दुखतं, त्यांना हृदयविकाराचे झटके येतात, त्यांना अजून काय काय होतं. त्यांना म्हणजे ही त्यांची फिलिंग आहे की बाबा शहरामध्ये मोकळी जागाच नको आहे आपल्याला. शहरामध्ये म्हणजे ते त्यांचं लीज संपत आली की आता तिथे आपल्याला शादीखाना बांधायचा आहे. हे असले जे विदूषकी विचार लोकांच्या मनामध्ये येतात ना, हे त्याच वेळेला हाणून पाडले पाहिजेत. याच्यासाठी माध्यमं शहरातले खूप सजग आहेत, याच्यासाठी सगळे तुमच्यासोबत उभे आहेत. पण याच्यासाठी पब्लिक सपोर्ट आणि पब्लिक क्राय हा अतिशय आवश्यक असतो. हिमायत बागेमध्ये एखादा मोठा जर चूक करत असेल तर ते लहानांनी सांगावी, कारण ते जास्त लाजीरवाणं वाटत असतं त्याला. एखादा मोठा माणूस इथे गाणे वाजवत असेल ना, तर एखाद्या लहान पोरांनी सांगितलं बाबा गाणे वाजवू नको, त्याच्याशी तो वाद नाही घालू शकत. एखाद्या त्याच्या वयाच्या माणसाने सांगितलं तर त्याची कॉलरही धरेल. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की हे तू इथे गाणे वाजवू नको, तू नसते फालतू आवाज करू नको, इथला हॅबिटॅट डिस्टर्ब करू नको, नसल जमत तर इथून बाहेर जा. याच्यामुळे हिमायत बागेसाठी पब्लिक पार्टिसिपेशन हे अत्यंत गरजेचं आहे. हिमायत बाग जर वाचवायची असेल, इथले स्ट्रक्चर्स वाचवायचे असतील आपल्याला, तर गव्हर्नमेंट लेवलला तर प्रयत्न आवश्यक आहेच आहे तिथे. कारण हे सगळे स्ट्रक्चर्स आता हे संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावेत म्हणून आम्ही सगळे याच्यासाठी प्रयत्न करतोय. आमच्या पुरातत्व विभागाकडे यासाठीचा पाठपुरावा चालू आहे. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत विद्या बुकचे श्री शशिकांत पिंपळापुरे सर, त्यांनाही विनंती करतो. आणि इंटॅकच्या औरंगाबाद चॅप्टरचे को कन्व्हेनर ॲडव्होकेट स्वप्नील जोशी त्यांनीही समोर यावं अशी विनंती करतो. अभी क्या हो जाएगा सेम वैसे कर ले. मॅडमना विनंती करतो 2 मिनिटं या पुस्तकाबद्दल आणि या सगळ्या चळवळीबद्दल तुम्ही बोला. या पुस्तकाबद्दल बोलायचं म्हणजे आम्ही सुरुवातीपासून औरंगाबादवर लिहायचं ठरवलं होतं. ॲक्च्युली इट वॉज व्हेरी लाँग टाईम बॅक. जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये होते तेव्हापासून आमचं हे होतं की आपण एक पुस्तक औरंगाबादवर जेव्हा डिसाईड केलं. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं की जेव्हा रेफरन्सेस घ्यायला लागलो, काही रेफरन्सेस मिळायचे खूप घेतले. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया, हे ते बॉम्बे क्रॉनिकल, हे सगळं पाहिलं. पण कुठे आम्हाला औरंगाबादची माहिती मिळाली. म्हटलं औरंगाबादचा इतिहास एवढा आहे पण औरंगाबादची माहिती कशी मिळेल. तर एक लक्षात आलं की औरंगाबादची माहिती जी आहे पंचक्कीमध्ये जी लायब्ररी होती, वन ऑफ द बिगेस्ट लायब्ररी इन एशिया वन्स अपॉन अ टाईम. तर त्या लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकं होती उर्दू पर्शियनमध्ये वगैरे. पण अनफॉर्च्युनेटली जी औरंगाबादची पुस्तकं होती ती सगळी गायब. आता गायब काय झाली तेव्हा आम्हाला कळलं की द लास्ट निजामला एज्युकेशनमध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि जेव्हा त्यांना कळलं की पंचकीमध्ये मोठी लायब्ररी आहे, आणखी त्या लायब्ररीमध्ये अनेक युनिक पुस्तकं आहेत, तर त्यांनी पूर्ण लायब्ररी एक्सेप्ट फॉर अ फ्यू बुक्स ती पूर्ण लायब्ररी उचलून जी आहे हैदराबादला घेऊन गेले. आणि ट्रेन सुरू झाले होते, अनफॉर्च्युनेटली दॅट टाईम ट्रेन सुरू झाले होते आणि ट्रेन भरून सगळे पुस्तकं गेली. तर इथे काहीही रेफरन्सेस नव्हते. मग शेवटी आम्ही हा तेव्हा उर्दू पुस्तकं वाचत होता, पाहिलं तर उर्दू आणि पर्शियनमध्ये अनेक रेफरन्सेस मिळायला लागले.
आणि प्लस आम्ही जसं बॉक्स घ्यायचो तर दरवेळेस बॉक्स जसं घ्यायचो तर आम्ही औरंगाबादचे आम्हीही शोध काढायचो की कुठे आहे औरंगाबादमध्ये असे कोणते हिस्टॉरिकल साईट्स तर गली बोळात सगळीकडे आम्हाला हिस्टॉरिकल साईट्स दिसायला लागले. कोणत्याही बोळात जाऊ काहीतरी हिस्ट्री असेल, काहीतरी हिस्ट्री औरंगाबादमध्ये सो रिच दॅट यू कॅन नॉट इमॅजिन. इतकं रिच आहे औरंगाबादमध्ये. धवणी महालामध्ये जाऊ तर 5-6 आहे. ह्या ह्याच्यात मला शागंजमध्ये जाऊ ते कितीतरी असे तुम्हाला साईट्स मिळतील. बेगमपुराला जाऊ तर बेगमपुराचा अनेक साईट्स आहेत, म्हणजे अनगिनत. मला वाटतं आदित्यने मला खूप फिरवलं तर त्यामुळे मला आयडिया आहे की किती आहे. तर हे जेव्हा आम्ही पाहायला लागलो मग आम्ही तिथे माझे मिस्टर ॲक्च्युली जायचे. आम्ही जे सुपारी हनुमान मारुतीचं हिस्ट्री आहे तर ती हिस्ट्री काय आहे तर तिथले जे पुजारी आहेत त्यांना हे भेटले. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्याचे पुजारी आहेत त्यांना माझे मिस्टर भेटले. आणि मग ते सांगत होते की केव्हा, कारण ते सगळे जे मंदिरं आहेत जितके ते मंदिरं दिसतात तुम्हाला आज औरंगजेबच्या पिरियडचे आहेत आणि त्या पिरियडपासून ते मंदिरं आहेत. आणखी त्याचं काही मंदिरांचा मेंटेनन्स औरंगजेबनी वर्षाला ॲन्युअल मेंटेनन्स जे द्यायचे ते 25 रुपीज होते. म्हणजे त्यावेळेस पैशाची जी किंमत होती, जसं आता म्हणतात की 1 पैशाला समथिंग लाईक 1 टन ऑफ गहू यायचे त्यावेळेस. तर म्हणजे पैशाची 25 रुपये वॉज अ लॉट ऑफ मनी दॅट टाईम. तर 25 रुपये द्यायचे. तर निजामनीही ते कंटिन्यू ठेवलं आणखी तेही मेंटेनन्स हे द्यायचे. तर हा जो अनेक आम्ही मग गुलमंडीचा आम्ही एक वॉक घेतला. गुलमंडीमध्ये जे गुलाबची फुलं होती, गुल आणि मंडी म्हणजे फुलांची मंडी होती ती. मग तिथे कसे संध्याकाळच्या वेळेस घोड्यांवर काही यंग मुलं येऊन फुलं घेऊन जायचे आणि कुठे जायचे मला ते सांगायची. तर हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स. तर हे सगळे गलीबोळात एक आम्हाला मंदिरं आणि हे मस्जिदं वगैरे सगळी पाहायला मिळाली. तसं आम्ही घेऊन गेलो. आम्ही छोट्या आणखीन तिथे कसोपारीक म्हणून एक थोडासा असं गलीमध्ये आत जातो. तर कसोपारीक म्हणजे ते गोल्ड आणखीन ह्याचं प्रेशस स्टोनचं जे फरक करतात त्याला कसोपारीकची गली होती. आणि त्यांची घरं होती ती सगळी लाकडाची घरं होती, गुजराती होती, सगळी लाकडाची घरं होती. आणखी बाहेरचं सगळं इतकं सुंदर होता. आणखीन तिथे फुल जे आहे ते कॉर्पोरेशनने डिक्लेअर केलं होतं त्याला ॲज हेरिटेज मॉन्युमेंट्स म्हणून डिक्लेअर केलं. आता त्या लोकांना जे आहे कमर्शियली काही करता येईना त्यांनी काय केलं, त्यांची पाठची साईड जी आहे ती तोडून टाकली, समोरचा भाग तसाच ठेवला. आम्ही जेव्हा तिथे मला वाटतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये जेव्हा लिहायचो तर फोटो काढायला गेलो होतो. मला वाटतं मोदींचा भाऊ होता, राजू होते तिथे. तर आम्ही फोटो जेव्हा काढत होतो तर तेव्हा तिकडचे काही लोक धावत आले आतलं आणि ते म्हणे की तुम्ही फोटो कशाला काढताय, म्हणजे तुमचं पर्पज काय आहे फोटो काढण्याचा. तर आम्ही म्हटलं की आम्हाला ह्याची हिस्ट्री नाही म्हणे तुम्ही ते कॉर्पोरेशनची मिळालेले लोक दिसत आहेत त्यांनी पण आम्हाला ते हेरिटेजमुळे आम्हाला तोडून देत नाही आहे आणि तुम्ही पण त्याच्यात येत आहात म्हणून आम्ही घाबरून पळून गेलो तिकडनं. पण तोपर्यंत आम्ही फोटो वगैरे काढून टाकले होते. तर तो कसोपारीकचा जो गली आहे आणि तिथे जे घरं होती त्यावेळेस म्हणजे आम्ही जेव्हा घ्यायचो तर अतिशय सुंदर. आणखी बाहेरचा जो भाग होता तर असे वुडन हे ते होते, नक्षीकाम जे होते असे हँग व्हायचे, म्हणजे जसं राक्षस अशी. तर इतके सुंदर अशी घरं होती तिथे. आत गेलं तर छोटे हाऊस, प्रत्येक घरामध्ये हाऊस आहे. तर हा सगळा प्रकार जेव्हा आपण एक पाहतो तिथे औरंगाबादमध्ये तर आपल्याला कळतो की औरंगाबाद इज सो रिच. आणि त्यामुळे आम्ही मग पुस्तक जरा डिटेलमध्ये लिहायचं. आम्ही पहिले माझ्या मिस्टरांनी पहिले औरंगाबाद नामा म्हणून उर्दूमध्ये लिहिलं होतं. मग नंतर आम्ही मराठीमध्ये औरंगाबाद नामा लिहिलं आणि आता इंग्लिशमध्ये डिटेलमध्ये असं पुस्तक लिहिलेलं आहे की आणखी हे पुस्तकं सगळे आमच्या पब्लिशर विद्या बुक हाऊस शशिकांत पब्लिश केलेलं आहेत आणि अतिशय छान पब्लिश केलं आहेत. आता मला माहीत नाही ह्याचं. आता हे अजून पुस्तक यायचं आहे, फक्त आता कवर आलेलं आहे. आम्ही म्हटलं कमीत कमी आम्ही जाण्याच्या पहिले कवर तरी रिलीज करूया म्हणून कवर रिलीज करतो आहे आता. तर आपण रिलीज केला ना आता. तर शॉर्टमध्ये तर हा आमचा प्रवास होता. आणखीन आम्ही अनेक लायब्ररीज जसं हैदराबादमध्ये मुंबईमध्ये अनेक लायब्ररीजमध्ये जाऊन त्याची अनेक पुस्तकं ही घेतली आणि त्याच्यातनं आम्हाला माहिती बरीच मिळाली आणि उर्दू आणि पर्शियन पुस्तकामध्ये माहिती खूप मिळाली. आणि प्लस आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जायचो तर काही खूप जुने लोक होते अशी काही तर अक्षरशः ज्यांच्याकडे आम्ही जसं शहा बाजारमध्ये गेलो होतो
तर एक जे होते समथिंग लाईक 97 की 98 इयर्सचे होते. तर त्यांना आम्ही ते आसिफ जहाच्या नोकरीमध्ये होते. तर त्यांना आम्ही सगळं विचारत होतो. तर ते इतके ओल्ड होते की ते सांगत होते आणि सांगता झोपून जायचे, मग परत उठायचे. असं करत आम्ही जवळजवळ 3 की 4 तास त्यांच्यावर स्पेंड केलं. तेव्हा आम्हाला बरीच माहिती मिळाली. तर अशी माहिती आम्ही प्रत्येक लोकांकडनं गॅदर केली. म्हणजे गलीमध्ये जाऊन शहा बाजारमध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तर तिथले जेव्हा लोक पाहिले असे उंच गोरे गोरे आईस त्यांचे वेगळे, तर तेव्हा म्हणजे असं वाटत होतं आपण कुठे दुसरीकडे चालू. तेव्हा आपल्याला कळतं की वेगळ्या वेगळ्या गलीमध्ये कसे लोक राहतात आणि कुठलं आले आहेत. तर तो जो मिक्स आहे लोकांचा फ्रॉम म्हणजे वेगळ्या कंट्रीजमधनं जे लोक आलेत आणि जे आपल्या औरंगाबादमध्ये आहे. तर सोशल फॅब्रिक जो औरंगाबादचा बनला आहे त्याच्याबद्दल मी पुस्तकात लिहिलं. तर हे गलीत जाऊन जे आम्हाला माहिती मिळाली, जे लोकांना भेटलो आम्ही, त्याच्यातनं आम्हाला माहिती जी कलेक्ट केली ती अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं तुम्ही एकदा पुस्तक वाचलं तर आय एम शुअर यू विल होपफुली एन्जॉय अँड हॅव अ गुड टाईम. तर आणि आज आम्ही अजून एक डिक्लेअर करतोय या हिमायत बागेच्या आणि या परिसराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेले या भागामध्ये जे MPP फार्म्स आहे, MPP स्पोर्ट्स क्लब आहे, त्याचे संचालक शहरातले प्रसिद्ध विधिज्ञ श्री गोपाल पांडे सर यांनी 2 मिनिट बोलावं. आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभलेल्या आणि हेरिटेज मॉन्युमेंट जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या दुलारी कुरेशी मॅडम, कुरेशी सर, दैनिक सकाळचे संपादक आदरणीय माने सर, संकेत कुलकर्णी, स्वप्नील जोशी, आदित्य वाघमारे आणि त्यांची सर्व टीम आणि उपस्थित मान्यवर. कुरेशी मॅडमच्या बाबतीत आणि हेरिटेज वॉकच्या बाबतीत आपण प्रत्येक आठवड्याला ऐकतो किंवा वाचतो. हिमायत बागेचा हा जो परिसर आहे, हा परिसर 360 एकरचा आहे. आत्ता मी आणि माने सर इथे उभे होतो, डॉक्टर साहेब आले इथे, म्हणाले इथे अतिक्रमण होतं आहे, त्याच्या बाबतीत जरा बघा. इकडे जे आहे पश्चिम बाजूला 12 एकर जागेवर अतिक्रमण झालेलं होतं. ते आसेफिया कॉलनी, RF कॉलनी जी आहे त्या परिसरातली, ते 12 एकर अतिक्रमण इथनं काढलेलं आहे सर, आपल्या आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस आयुक्त साहेबांनी मिळून. आणि मी आयुक्त साहेबांची भेट घेऊन या हिमायत बागेच्या परिसरात एक पोलीस स्टेशन आणावं, म्हणजे इथे जे इन्क्रोचमेंट्स होत आहेत आणि बाकीचे बरेचसे मर्डर इथे होत आहेत, किंवा बाहेरून काहीतरी कोणी करून आणतं आणि या परिसरामध्ये ती डेड बॉडी टाकून देतं. तर त्याच्या बाबतीत मी आदरणीय राज्यपाल महोदय साहेबांनाही जाऊन भेटलो. तर बेसिकली हिमायत बागेचा प्रॉब्लेम हा आहे की एरिया खूप मोठा आहे आणि त्यांच्याकडे जे एम्प्लॉईज आहेत ते 32% लोक त्यांच्याकडे कामाला आहेत. मोहन पाटील साहेब त्याचे चीफ आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची अडचण होते. तर हा पोलीस स्टेशनचा जो प्रस्ताव आहे तो त्यांनी, त्यांचं जे हेड आहेत, कुलगुरू आहेत आदरणीय ढवण साहेब, जे परभणी कृषी विद्यापीठात बसतात, तर त्यातली 5 एकर जागा हिमायत बागेने जी आहे ती पोलीस स्टेशनसाठी देण्याचं त्यांचं रिझोल्युशन पास केलेलं आहे त्यांच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बॉडीमध्ये. तर याच्या बाबतीत मी आदरणीय आयुक्त गुप्ता साहेबांनाही याच्या बाबतीत सांगितलं, पण ते निधीची काही कमतरता आहे असं म्हणून ते पोलीस स्टेशन इथे याच्यासाठी यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. मे बी तुम्ही पण त्याच्याशी सहमत असाल. समोरच्या बाजूने काही इन्क्रोचमेंट असेल, आपल्या मनपा आयुक्त साहेबांनी जे फर्निचरची दुकानं या कंपाऊंडला लागून होती, हिमायत बागेचं जे मेन गेट आहे ते काढून जे आहे ते त्याचं सगळं तिथे वृक्षारोपण केलं, पण पुन्हा पुढे इन्क्रोचमेंट चालूच आहे. तर हे इंडिव्हिज्युअल